चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा संघाच्या माध्यमातून विशाल खरपाडे आणि अमित घाटाळ मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने येताना दिसत आहेत. बॅटिंग करण्याकरता सकाळच्या सत्रापासून जबरदस्त कामगिरीच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. आपल्या संघांकरता नक्कीच जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना रोखण्याकरता आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून बॉलर सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर चेतन बरफ. मागील 2 मॅच मध्ये खराब परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता या बॉलरचा. भरपूर धावा त्याने खर्च केल्या होत्या मागील 2 मॅच मध्ये. यावेळेला कमबॅक करेल का हा प्रश्नचिन्ह आहे. जबरदस्त बॉलर आहे परंतु चांगल्या गुणवत्तेने चांगली बॉलिंग करावी लागेल. कॉन्फिडन्स लेवल वाढवावं लागेल. नक्कीच चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. चेतन बरफ बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. स्ट्राइक एंडला पाहावं लागेल कोणता बॅटर असेल. विशाल खरपाडे ऑन स्ट्राइक तर नॉन स्ट्राइक एंडला अमित घाटाळ. पहिल्या डबलला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चेतन बरफ बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. 2 ओव्हरचा हा मॅच पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. स्ट्राइक एंडला विशाल खरपाडे असेल. इन्फॉर्म बॅटर आहे उमेला फाटा संघाचा. बॉलर तयार. पहिला बॉल सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू पडते नो मॅच लॅन मध्ये. एकदा मात्र कंप्लीट. सुंदर क्षेत्ररक्षण अतिशयच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्येचा अकाउंट ओपन झालेला आहे. श्री गणेशा झालेला आहे चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा या संघाचा. चेतन तयार. बॉलिंग ट्रॅक वर. स्ट्राइक एंडला अमित घाटाळ असेल. जबरदस्त बॅटल रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. चेतन लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने या बळेला सुरेख चेंडूच्या ताळणी होणार नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 2 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. 2 धावसंख्या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च करतोय चेतन बरफ. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. यावेळेस बॅटची एज. चेंडू साईल विकेट किपरच्या मागे. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड थोडासा स्लो आहे त्या ठिकाणी. आणि या खराब फेकी खराब बॅकअप काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 4 वर पोचले गेलेली आहे. धावा लागले गेल्या धावफलकावर 4 धावा. या ओव्हर मध्ये 2 बॉल टाकून झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राइक एंडला अमित घाटाळ याला आपण पाहणार आहोत. चेतन बरफ सज्ज होईल. षटकातील तिसरा बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करत असताना या ओव्हरचा यावेळेस लॉफ्टेड ड्राइव्ह हवेमध्ये. चेंडू खाली. भूषण दया झेल इज ड्रॉप. चुकी झालेली आहे भूषणाच्या माध्यमातून. बॅटरला जीवनदान दिलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर नक्की जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे उचलला जाईल. अमित घाटाळ्याच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 6 वर पोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा ऑन स्कोर बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार चेतन बरफ. पुढील बॉल असेल या षटकातील. हा प्रकार बॉल. सुंदर फटका लॉफ्ट बॉलला. चेंडू खाली. सचिन करणार नाही कोणतीही चुकी. फलंदाज होईल बाद तो म्हणजे अमित घाटाळ. बॅक टू द पवेलियन गॉन.
उदय गोंड आलेला आहे नवीन बॅटर, स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार चेतन बरफ, विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. विकेट टेकर बॉलर आहे. या कामन संघाचा कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. यामुळे सुंदर फटका, लेफ्ट ड्राईव्ह, चेंडू खाली भूषण दयात, कंट्रोल आणि सुंदर झेल, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. 2 विकेट लागोपाठ प्राप्त झालेल्या आहेत या बॉलरला. आता मात्र कमबॅक त्याने केलेला आहे या ओव्हरमध्ये. मागील 2 मॅच मध्ये भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र विकेट प्राप्त त्याला झालेल्या आहेत. तर नवीन बॅटर गुरु सांबरे आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक बॉल असेल या ओव्हरमध्ये. चेतन याचा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला गुरु सांबरे असेल. या वेळेला बॅट अँड बॉल कनेक्शन नाहीये. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या ऑन स्कोअर कार्ड 6 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या ओव्हर मध्ये चेतन बरफ याच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे. चेतन बरफ नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिला बॉलिंग तो करतोय, पहिला ओव्हर टाकत असतो. आता मात्र या ओव्हर मध्ये देखील त्याने पहिले षटक टाकलेला आहे. 6 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट त्याला प्राप्त झालेले आहेत. संघाचं सहकार्य, त्यानंतर त्याची स्वतःची मेहनत आणि चांगलं फळ त्याला मिळालेलं आहे. या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट त्याला प्राप्त झालेले आहेत. आता मात्र राकेश गोवारी बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. संघाचा कर्णधार आहे मिस्टर राकेश. हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाचा. त्याला देखील चांगली बॉलिंग करावी लागेल. स्ट्राईक एंडला विशाल खरपाडे असेल. विशाल खरपाडे सलामीला आला होता हा बॅटर. यामुळे सुंदर फटका, फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका, हाफ टक्कर बॉल हाताळला होता बॉलरने आणि त्या बॉलला बॅकफुट वरती येऊन फोर्स केला होता बॅटर विशालाने. चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 12 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. जबरदस्त आक्रमण चढवलं होतं विशालाने. बॉलर तयार राकेश गोवारी. पुढील बॉल असेल या षटकातील. या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. यावेळेस चेंडूची लाईन मात्र चांगल्या टप्प्यावरती त्याने अधोरेखित केलेली आहे राकेश याने. कमबॅक त्याच्या माध्यमातून चेंडू जाईल डॉट. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील 3रा बॉल असेल. स्ट्राईक एंडला विशाल खरपाडे असेल. यामुळे सुंदर फटका, चेंडू जाईल डीप स्क्वेअर. फिल्डर आहे त्या ठिकाणी. जबरदस्त क्षेत्ररक्षण महेंद्र टबाले याच्या माध्यमातून फेकी होईल बॉलची. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 14 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा, 3 बॉल टाकून झालेले आहेत. जबरदस्त प्रयत्न करतात दोन्ही संघ या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो आई सोनसरी स्पोर्ट्स तामणमाल या संघाची खेळेल. परंतु संधी कोणाला मिळेल आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. तांबडमाल देखील प्रत्यक्ष मध्ये आहेत. पाहावं लागेल. बॉलर तयार राकेश गोवारी. 4था बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला विशाल. दिस टाइम स्ट्रोक बॅट चेंज. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली राकेश गोवारी. सहज आणि सोपा झेल त्याच्या माध्यमातून ड्रॉप झालेला आहे.
कैचेस विद द मैचेस हा क्रिकेटचा कानमंत्र आहे. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच और छोडोगे कॅच तो डेफिनेटली हार जाओगे मॅच. नक्कीच हा नियम आहे क्रिकेटचा, त्याला अनुसरून खेळ मात्र झालेला नाहीये. गादू स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून भरपूर कॅच ड्रॉप झालेले आहेत. या अगोदर भूषणाच्या माध्यमातून झेल ड्रॉप झाला होता, आता मात्र राकेश गोवारी याच्या हातातून झेल ड्रॉप झालेला आहे. धावसंख्या 15 वर बदली गेलेली आहे. यावेळेस सुंदर फटका हुक केलाय बॉलला, चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार, संघाची धावसंख्या धावफलकावर 19 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. फुल टॉस बॉल हॅमर केला बॉलला, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराने संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त फटका मागील 2 बॉल मध्ये अद्यावत केलेला आहे गुरु याने. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पाडलेली आहे. 25 धावा बनवलेल्या आहेत. 26 धावांचं लक्ष असेल आयगादू स्पोर्ट्स कामन या संघाला. त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल कामन संघाच्या माध्यमातून ऐकवण्याकरता सज्ज होतील आमचे साथी समालोचक मित्र जय जी डोकले. धन्यवाद. थँक्यू सो व्हेरी मच मिस्टर अमित. आवाज आपण अमित शर्मा यांचा आपण ऐकलात. मैदानाच्या आतमध्ये आता वळूया. बघा एका इनिंगमध्ये धावा तर मिळाल्यात, पण त्या धावा आता मात्र रोखायच्या देखील आहेत आणि दुसऱ्या बाजूने ठोकायच्या आहेत. जसं म्हणतात ना, ना कुणाचं फेकलेलं मिळू दे ना कुणाचं लुबाडलेलं मिळू दे, मला फक्त नशिबातलं मिळू दे. ते सुद्धा नाही मिळालं तर फक्त एकच देवा इच्छा आहे की माझ्या मेहनतीला यश दे. मेहनतीला यश मात्र कोणाला मिळेल मैदानाच्या आतमध्ये बघूया आता की मेहनतीला यश मात्र असंच नाही मिळणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागते. त्याला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण एंटर करा रिक्वेस्ट करतोय बोटअप टीम, कावळे स्पोर्ट्स कामन टीम. तुम्हाला रिक्वेस्ट करतोय तुमची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच पाठवा. हे सत्र आपण बघितलं तर या स्पर्धेचं म्हणजेच अंतिमचं सत्र मित्रांनो सुरू होत आहे, कारण की यानंतर आपण बघितलं तर जवळजवळ 2:50 आणि इथून मात्र जो काउंटडाऊन सुरू होताना पाहायला मिळेल, कारण की हा काउंटडाऊन आहे ना या स्पर्धेचा विजेता संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये आणि अंतिमच्या क्षणामध्ये अंतिमच्या मॅचमध्ये मिळेल. ही स्पर्धा ज्याप्रमाणे या स्पर्धेची रचना आखणी केली गेली आहे, या स्पर्धेची आपण बघितलं तर मग जे रंगोळी मात्र रंगवली गेली आणि त्या रंगोलीमध्ये या खेळाडूने रंग भरण्याचं कार्य केलं आहे. आज आपण बघितलं तर फायनल डेमध्ये श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर आयोजित हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आदरणीय सन्माननीय श्री विजय शेट्टी पाटील साहेब चषक 2026 चा हा सोहळा पाहतोय. ह्याची देही ह्याचा डोळा आणि या ससूनगरच्या मैदानावर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब यांच्या नावाचा क्रिकेटचा भव्य दिव्य हा सोहळा आज आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये अंतिम 4 मध्ये एंटर होणारे संघ आपण बघितले. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये पहिला जो संघ एंटर झाला तो होता शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा पेल्लार विभागातून बिलॉंग करणारा संघ. दुसरा दिवस आपण बघितला जो या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येणारा संघ पाहायला मिळाला बोबत बॉईज बोबत पाडा. आणि तिसरा दिवस म्हणजे जो कालचा चिरमाई स्पोर्ट्स कासर वडवलीचा संघ
तो या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येताना पाहायला मिळाला. आज एक संघ येईल त्याच्यामध्ये आपण बघितलं तर आता त्या रेसमध्ये 3 आहेत. एका बाजूने आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबलमाड टीम, दुसऱ्या बाजूने आहे गावदेवी कामन टीम आणि तिसऱ्या बाजूने आपण बघितलं तर टीम चिंतामणी स्पोर्ट्स उमेला पाटा. विशाल खरबडे बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आपण. स्ट्राईक एंडकडे सामना करताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू सचिनसाठी पहिला चेंडू समोर होता गुडलँड स्पॉटवर. तिथून फटका बघा ज्याप्रमाणे बॅट फिरवली गेली होती की तिथून टायमिंग करून मात्र चेंडू खेळायचा होता प्रॉपरली मिड विकेट क्षेत्रामध्ये. परंतु नेमका काय झालं की चेंडू लागला बॅटच्या खालच्या भागाला आणि त्यामुळेच चेंडू आपण पाहिला की सरळ बॉलरच्या समोर गेला. एकदा मिळाली कन्वर्ट केली आहे आणि इथे अकाउंट ओपन झालं आहे. 0 सुरुवात झाली आहे कामन टीमची. ओहो सफल झाले होते बॅटर. या वेळेला चुकले मात्र त्रिफॉल उद्ध्वस्त केला जातोय. दांडी गुल गोलंदाजी आणि मोठी सफलता बॉलर विशालच्या खात्यामध्ये आणि मोठी सफलता आदित्य बरफ पाहिला इन्फॉर्म बॅटरला केलंय बाद. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर बघितलं ना मित्रांनो काय झालं कसं झालं तर बॅटर अगदी आधीच सफल झाले होते. हे गोलंदाजाने आधीच पाहिलं होतं हेरलं होतं आणि त्याला पाहून असा चेंडू हाताळला गेला होता. कारण की 3 यष्ट्या सोडून बॅटर पुढे आला होता. एक चांगला नियंत्रणामध्ये चेंडू हाताळायचा होता आणि तो विशालने हात चालला. अचूक नेम मात्र साधला आणि इकडे विकेट मोठी मिळवून दिली आहे. ज्या परिणाम म्हणतायत ना की आशा सोडायची नसते निराश व्हायचं नसतं म्हणून अमृत मिळालं नाही कधीच मित्रांनो विष प्यायचं नसतं. आता आपण बघितलं की या खेळाडू मात्र आपण बघितलं तर हा चालला नाही आहे परंतु निराश होऊन चालायचं नाही आहे. कारण की तुम्ही तुमच्या हातामध्ये बॅट घेऊन उतरलात बॉलरच्या हातात बॉल आहे. क्रिकेटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला आहे तो तुम्हाला खेळायचा आहे. अबिल पुन्हा एकदा पाहिली आपण यष्ट्यांच्या मधोमध आपण पाहिलं तर बॅटर सापडताना आपल्याला पाहायला मिळालाय. सचिन हेच सांगतात कुठे खेळायचं होतं आणि कुठे खेळलात तुम्ही. चुकी केली आणि परतावं लागेल तुम्हाला देखील हताश निराश मनाने. बॅक टू बॅक विकेट सापडताना 2 चेंडूवर 2 मोठे धक्के गावदेवी कामन टीमला. दोन चेंडूवर 2 विकेट मोठे 2 धक्के. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं तर कशा प्रकारे बॅटर खेळण्याचा प्रयत्न केला होता. राकेश आले होते त्यांचा देखील इंटन हात होता. लेग स्टंपच्या बाहेर आधी उभे होते त्यानंतर थोडेसे सफल झाले होते आणि मग पाहिलं आपण तर अगदी प्लम सापडले गेले आणि त्याच कारणामुळे पंचांना मात्र वेळ लागला नाहीये या डिसिजनला मात्र आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. लगेचच त्याने डिसिजन पोहोचवलं गेलं कारण की बॅटरने जर बॉल मिस केला ना जर बॅट लागली असते तर वाचले असते परंतु इथे नो चान्स मिळत नाहीये. LBWची शिकार मात्र ठरले आणि परतले गेले. आत्ता आपण पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी येत आहे तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भूषण दयात नंबर 4 वर बॅटिंग करायची आहे. त्यांना योग्य रीतीने खेळ करावा लागेल. हा बॉल समोर टाकला गेला होता. ड्राईव्ह केला जातोय मिडऑफच्या क्षेत्रामध्ये. फोल्डर येत आहेत तिथे धाव मिळेल. एक फलकावर आपण पाहिलं तर धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात आपल्याला 2 धावा. बघा जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष आहे आणि त्यापैकी आपण बघितलं तर पहिल्या 4 मध्ये फक्त 2 आले आहेत आणि त्यामुळे आता हे टार्गेट राहिलेले 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 24 हवे आहेत. या 2 चेंडूवर 2 चांगले फटके खेळावे लागतील. हा चेंडू आपण बघितला तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होताना पाहायला मिळतोय आणि तिथून थोडासा बाहेर वळताना पाहायला मिळालाय. या क्षणाला आपण बघितलं तर स्वतःला विश्वास ठेवावा लागेल बॅटरला. म्हणून तर म्हणतात ना की पंखावरती ठेव विश्वास घे भरारी तू जोकात. आज कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी खेळण्याची अवकात. परंतु या वेळेला आपण बघितलं तर हा चेंडू मात्र आपण पाहिला तर खेळला जातोय. मोठा फटका मात्र येताना पाहायला मिळत नाहीये. मॅच आता पाहिली आपण तर गावदेवी कामन टीम चेसिंग करत असताना चेस मास्टर त्यांच्याकडे आता कोणी नाही असं दिसतंय की काय. कारण की मॅच फसलेला पाहायला मिळतंय. चेंडू असतील 7 आणि 7 मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज 22. समोर टाकलेला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मिळाली आहे. 1 पेक्षा एक्स्ट्रा ओव्हर थ्रो झालाय. आता एक्स्ट्रा मिळतील
बघा बॅकअप नव्हतं आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहिलं तर मग 2 मिळाल्या. जिथे 1 आली होती तिथे आता मात्र आपण पाहिल्या तर 1 2 आणि 3 मिळाल्या आणि 3मुळेच आता टीमची टोटल मात्र थोडीशी पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 7च्या घरामध्ये. म्हणजे आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. 19 रन्स रिक्वायर्ड 100 रिमेनिंग 6 बॉल. 6 चेंडू आणि 19 धावा. मॅच मात्र आपण पाहिलं कोणता संघ जिंकेल, कोणता संघ आपण बघितला तर पुढे येताना पाहायला मिळेल. मॅच इंटरेस्टिंग होईल का, प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. मॅच आपण बघितलं तर कामन संघ जिंकेल का, प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. परंतु बॉलिंग इथे आपण पाहिलं तर चांगली होईल का, आपण पाहिलं तर उमेरा पाटा टीमच्या अनुषंगाने आपण पाहूया. नक्कीच दोघांना देखील चांगलं हवं आहे, कारण की उमेला पाटा टीम म्हणते आम्हाला चांगली बॉलिंग करायची आहे, गावधी कामन टीम म्हणते आम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे, आम्हाला मॅच जिंकायची आहे. परंतु जिंकेल तोच जो चांगला खेळ करेल. पाहूया बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत उदय गोंड. उदयांचा खेळ आज बघितला तर 2 वेळा प्लेअर ऑफ द मॅच, 2 वेळा आपण बघितलं तर गेम चेंजर प्लेयर्स बनलेत आपल्या संघासाठी. प्रेशर असेल बघा 6 मध्ये 19 धावा होऊ शकतात. जर बॅटरने एक विचारधारा स्पष्ट केली आहे तर नक्कीच धावा होऊ शकतात. म्हणून तर म्हणतायत ना की मुश्किलों का दरिया देखकर यूं भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती. हा बॉल पाहिला आपण तर बॉडीच्या जवळ हाताळण्याचा प्रयत्न केला होता, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहिलं तर नेमकं घडलंय काय, पाहिलं तर हा येतोय डॉट. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली हा संघ या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येताना बघायला मिळाला. पहिला दिवस शिवसाई स्पोर्ट्स पळशाचा बाडा, दुसरा दिवस बोबत बाडा, कालचा दिवस चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली. आणि आज नक्की येणार कोण, इथे आपण पाहू शकतोय तर 1 धाव मात्र मिळेल. 8-1 रन्स तिथे मात्र आपण पाहिले तर मग कंप्लीट केली जाते. मंचावर आपण बघितलं तर मग आदरणीय सन्माननीय पुंडलिकजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला मोलाचं योगदान आपण बघितलं तर या स्पर्धेला जे आतापर्यंत आपण ज्या बॉलच्या साईने खेळतोय आणि नक्कीच त्यांचं मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेला बॉलच्या स्वरूपात नक्कीच योगदान मिळालेलं आहे. आणि क्रिकेटच्या प्रती आपण बघितलं तर बघा आपण फक्त खेळाडूंनाच इंटरेस्ट नसतो, तर ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती असते त्यांना देखील क्रिकेटची आवड असते, परंतु क्रिकेट मात्र खेळता आला नाही. परंतु आपण बघितलं काही जण क्रिकेट खेळतात, क्रिकेट काही खेळत नाही, परंतु क्रिकेटच्या प्रती इतकं प्रेम असताना की त्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर नेहमीच बघा कुठे आपण पाहिलं जिथे मदत लागेल, जेव्हा गरज लागेल तेव्हा गरजेचा हात मात्र नक्कीच देतात. आणि त्यामध्ये आपण बघितलं तर सन्माननीय पुंडलिकजी पाटील साहेब देखील आहेत आणि त्यांनी आम्हाला लगेच या स्पर्धेला योगदान दिलं आहे. आलेला हा चेंडू आपण पाहिला तर हा डॉट जिंकण्यासाठी तर पाहिले तर 3 चेंडू आणि 18 धावा. बघा लगेच आता पोहोचवले आमच्यापर्यंत एकदम नीट की 2 असतील आता. लगेच आपण पाहू शकतो या वेळेला समोरच्या दिशेने की 2 आणि 18 आणि त्यामध्ये आपण बघितलं तर आता 1 तर कमी झालाय. आता नक्कीच नक्कीच आपण पाहू शकतो की पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. 1 चेंडू आणि 16. फटका खेचलाय पण उशीर झाला. हे फटके पहिल्या ओव्हरमध्ये यायला हवे होते. पहिल्या ओव्हरमध्ये जर असे काही फटके आले असते ना तर डेफिनेटली तुम्ही मॅच जिंकला असता. तर किती धावांचा फरक होता, 16 हवे होता, 6 आले म्हणजे 10 धावांचा फरक, म्हणजे 2च चेंडूचा फरक होता. जर 2 चांगले फटके आले असते ना तर तुम्ही मॅचला इथे जिंकला असतं कदाचित. परंतु असतं जर आणि तर प्रत्यक्षात काय झालं, चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा टीमचा मात्र आपण बघितलं तर विजय मात्र आपण बघितलं प्राप्त होतोय त्यांना आणि पुढे येत आहेत. त्यांचं अभिनंदन करूया. आणि आमचे आता ऑफिशियल आम्हाला सांगतायत मनसेस कोण आहे इथे प्लेअर ऑफ द मॅच, विशाल खरपडे.